नमस्कार मित्रांनो, मराठा आंदोलनाला एक वेगळं वळण लागलेलं आहे। ते लागलंय की लावलंय हा खरं तर वेगळ्या चर्चेचा विषय आहे। परंतु या आंदोलनादरम्यान काही गोष्टी महत्त्वाच्या घडल्या आणि त्या गोष्टींवरून अर्थ काय काढावा या संदर्भाने हा व्हिडिओ आहे। तर मनोज जरांगे पाटील यांनी विविध लोकांना शिवीगाळ केलेली आहे आणि या शिवीगाळीवरतूनच आता भारतीय जनता पक्षाने राळ उठवलेली आहे आणि या शिवीगाळांमुळे आता भारतीय जनता पार्टी प्रचंड नाराज झालेली आहे। देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज झालेले आहेत आणि आता त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती SIT बसवणे असेल, त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप करणं असेल किंवा आंदोलन मोडीत काढणं असेल, हे सगळे प्रकार सर्रासपणे सुरू केलेले आहेत। एखाद्या आंदोलनाची दडपशाहीने गळचेपीने कशी ती बांधायची हे सगळं कदाचित आता घडत असेल। परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये जरांगे पाटील यांची शिवीगाळ खरंच आज पहिल्यांदा झालेली होती का? जरांगे पाटील यांनी केलेली शिवीगाळ खरंच फक्त आजच त्यांनी दिलेली होती का? तर नाही। तर आजच हे सगळं का घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। मी डॉक्टर महेश देशमुख, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर आरोप करत त्यांना शिवीगाळ केल्याच्या कारणाने आता भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याशी अलाइड असणारे लोक नाराज झाले आणि मग टप्प्यात आला की कार्यक्रम करतो, कार्यकर्ता होता तोपर्यंत ठीक होतं, आता मात्र लिमिट क्रॉस केले की आता मात्र हे सहन होणार नाही वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या असतील। परंतु हे सगळं बघत असताना आपण एक छोटीशी गोष्ट ऑब्झर्व केलेली आहे का? जरांगे पाटील यांनी आजपर्यंत मराठा आरक्षणाला ज्या ज्या लोकांनी विरोध केला, मग तो कुठल्याही जातीचा असो कुठलाही असो, त्याच्या विरुद्ध त्यांनी अशी गरळ ओकलेली होतीच। मग ते छगन भुजबळ असतील, ते नाना पटोले असतील, ते विजय वडेट्टीवार असतील की खुद्द अजित पवार असतील, मग या सगळ्यांना त्यांनी एक प्रकारे शिवीगाळ केलेली होतीच। नारायण राणे असतील, त्यांचे सुपुत्र असतील, यांनाही त्यांनी शिवीगाळ केलेली होतीच। पण मग देवेंद्र फडणवीसांना केलेली शिवीगाळ आणि या लोकांना केलेली शिवीगाळ याच्यामध्ये फरक नेमका काय असा झाला की सरकार आता ॲक्शन मोडमध्ये आलंय? तर त्याचा सरळ साधा अर्थ एकच आहे, या सगळ्यांना केलेली शिवीगाळ जी होती ती बहुजनांना केलेली शिवीगाळ कदाचित असावी। म्हणजे बहुजन नेता जर असेल, तो जर ब्राह्मणेतर नेता जर असेल, मग तो कुठल्याही समाजाचा असो, त्याला केलेली शिवीगाळ महाराष्ट्रामध्ये चालत असावी। फक्त ब्राह्मण या शब्दाच्या पुढे केलेली शिवीगाळ कदाचित महाराष्ट्रामध्ये खपवून घेतल्या जात नसावी। म्हणूनच की काय, महाराष्ट्रामध्ये बहुजनांना केलेली शिवीगाळ खपते, परंतु यांना केलेली शिवीगाळ मात्र खपणार नाही। हा संदेशच जणू या माध्यमातून भारतीय जनता पक्ष किंवा फडणवीस देतायत की काय असा प्रश्न इथे उपस्थित झालेला आहे। जर हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडलेला असेल तर आमच्या चॅनलला आपण सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।